मुसळधार पावसामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पुणे शहरातल्या बोपोडीमध्ये अंडरपासमध्ये एक चारचाकी वाहून गेली। सातारा शहरालगतच्या कनेर धरणामध्ये पाणीसाठा वाढला। धरणाचे 4ही वक्री दरवाजे उघडण्याचा निर्णय। वेण्णा नदीपात्रात 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्यात एनडीआरएफच्या पथकांचं पाचारण। बोटीही बचाव कार्यात दाखल। नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन। मीरा भाईंदरमध्ये मनसेचं खड्ड्यांविरोधात ठिय्या आंदोलन। 22 कोटी खर्चूनही रस्त्याची दुरवस्था। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा मनसेचा आरोप। पावसामुळे आज 10वी 12वीचे पेपर न देऊ शकणाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार। गरज भासल्यास शुक्रवारची परीक्षा पुढे ढकलणार। राज्य शिक्षण मंडळाची माहिती। गडचिरोलीत सलग 6व्या दिवशी मुसळधार। 4 राष्ट्रीय महामार्ग बंद तर अनेक गावं संपर्कहीन। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही डेंग्यूची परिस्थिती जैसे थेच। डेंग्यू तपासणीचं किट नसल्यानं शेकडो रुग्णांचे रक्त नमुने तपासणी विनाच। शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची तातडीनं दुरुस्ती करा। आमदार संजय रायमुलकर यांची मागणी। साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनानं घेतली दखल। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितची आरक्षण बचाव यात्रा आजपासून 7 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र फिरणार। सरकारकडे केल्या 6 प्रमुख मागण्या। अटल सेतूवरून उडी मारून 38 वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या। अटल सेतूवर कार थांबवून समुद्रात मारली उडी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।